मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आज अधिकृतपणे गट स्थापनेची प्रक्रिया ही पूर्ण केली जाणार आहे। वांद्रे इथल्या हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या सर्व नगरसेवकांना आज सकाळी 11च्या सुमारास बसने बेलापूर इथल्या कोकण भवनमध्ये नेलं जाणार आहे। त्या ठिकाणी महापालिकेचे गॅजेट नोटिफिकेशन घेऊन हे नगरसेवक कोकण विभागीय आयुक्तांकडे जातील आणि तिथे शिवसेनेच्या नगरसेवकांची अधिकृत गट नोंदणी केली जाईल। खरं तर ही प्रक्रिया आधीच होणार होती, मात्र मुंबईतील 3 निवडणूक अधिकाऱ्यांनी नगरसेवकांचे प्रमाणपत्र हे जमा करण्यास उशीर केला। परिणामी गॅजेट नोटिफिकेशन मिळण्यास विलंब झाला आणि त्यामुळे नगरसेवकांचा हॉटेलमधील मुक्काम हा वाढला। महापालिका निवडणुकीनंतर मुंबईमध्ये आता महापौर पदावरून चर्चा रंगली आहे। या चर्चांमध्ये भाजप शिवसेनेमध्ये महापौर पदावरून वादाची ठिणगी उडाल्याचंही बोललं जात होतं, मात्र या सगळ्या चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फेटाळलेल्या आहेत। एबीपी माझाशी बोलताना मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार अशी ठाम प्रतिक्रिया शिंदेंनी दिली। महापौर पदावरून महायुतीत कोणताही वाद नसल्याचं शिंदेंनी सांगितलं, तर या सगळ्या विरोधकांकडून पसरवल्याचा दावा देखील एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे। मुंबईत एकीकडे महापौर पदाचा सस्पेन्स हा कायम असताना शिंदेंचं जोरदार हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालंय। शिंदे मुंबईतील महापौर पदासाठी भाजपवरती दबाव टाकत असल्याची चर्चा आहे। यामुळे ठाण्यामध्ये भाजपनं शिंदेंवरती दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय। ठाण्यामध्ये 2 वर्ष महापौर पद देण्याची मागणी ही भाजपनं केली आहे। त्याबरोबरच स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि सभागृह नेतेपदाची मागणी देखील भाजपनं केली आहे। विशेष म्हणजे ठाण्यामध्ये शिंदेंकडे पूर्ण बहुमत आहे आणि त्यामुळे भाजपच्या दबावतंत्राला शिंदे कितपत जुमानणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितपणे जर आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्त्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत। मग ते महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत। याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकते। यापूर्वी सुद्धा त्या शिवसेना भाजप महायुती होती। काही फॉर्मॅलिटीज आहेत, काही रीतिरिवाज आहे, या पद्धतीमध्ये नक्कीच त्यांना सत्तेत वाटा मिळेल आणि जे काही द्यायचं सगळीच पदं जरी द्यायची म्हटली तरीसुद्धा तो निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजी घेतील। त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणं किंवा यावर काही भावना व्यक्त करणं मला योग्य वाटत नाही। शेवटी नेत्यांचा निर्णय हा आम्हाला बंधनकारक आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये देखील शिंदे आणि भाजपमध्ये स्वतःचा महापौर करण्यासाठी शीतयुद्ध सुरू आहे। निकालामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय। 122 जागांपैकी महायुतीला 103 जागा मिळाल्या, तर 19 जागा विरोधकांकडे आहेत। भाजपकडे 50 तर 53 नगरसेवक हे शिंदेंचे आहेत आणि यामुळे महापौर पदासाठी भाजपला 12 आणि शिवसेनेला 9 जागांची गरज आहे। त्यामुळे इथं फोडाफोडीचं राजकारण हे रंगणार यात काहीच शंका नाही आणि त्यामुळे ठाकरेंचे 11 नगरसेवक हे गळाला लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। आकडे जुळवाजुळव करायची गरजच नाही आहे काही, कारण क्लिअर कट मॅन्डेट कल्याण डोंबिवलीतल्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला दिलेला आहे। तर आम्हाला आकडेवारी करायची गरज नाही, कारण पूर्णपणे मेजॉरिटी ही भाजप शिवसेनेची झालेली आहे। भाजप शिवसेनेचा महापौर आज कल्याण डोंबिवलीमध्ये आमचा 100% होणार। मी स्वतः मागणी केलेली आहे की पहिले 2.5 वर्ष हे भारतीय जनता पार्टीला मिळावेत, दुसरे 2.5 वर्ष शिवसेनेने घ्यावेत, ही मागणी आहे। शेवटी नेते आमचे निर्णय करतील। महापौर पदासाठी जुळवाजुळव करण्याचे चित्र कोल्हापूरमध्ये देखील पाहायला मिळतंय। महायुतीत सर्वाधिक जागा भाजपनं जिंकलेल्या असून आपलाच महापौर असेल असा दावा भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी केलाय। मात्र कोल्हापूरमधला मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने देखील महापौर पद मिळवण्यासाठी थेट महायुतीतल्या शिवसेनेशी सूत जुळवण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे। आता काय जर तरच्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही, बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही। अमरावती महापालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा जिंकत भाजप जरी मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कुबड्यांची गरज लागणार आहे। तरी देखील त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी बरेच हातपाय मारावे लागतील आणि त्यामुळे भाजप राष्ट्रवादीला सोबत घेणार का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। तर दुसरीकडे काँग्रेसने देखील महापौर पदासाठी हालचाली ह्या सुरू केल्या।
भारतीय जनता पक्ष तर बहुमतापासून फार दूर आहे, फार लांब आहे. आणि आम्ही पण काँग्रेस आणि समविचारी पक्ष यांच्याशी बोलणी सुरू केलेली आहे. आणि तुम्हाला दिसून येईल की भारतीय जनता पक्षाचा नव्हे तर महाविकास आघाडीचा महापौर येणाऱ्या काळात तुम्हाला अमरावतीवर दिसेल. त्या दृष्टीने आमच्या बोलणी चालू आहे. आमचा एकच हे आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये धर्मांध शक्तीचे हात मिळवणार नाही. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला सोडून बाकी इतर पक्षाशी आम्ही बोलणे सुरू केलेले आहेत. अमरावती भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय. भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये पालिकेतल्या पराभूत उमेदवारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. पण आता या प्रकरणाला एक धक्कादायक वळण मिळालंय. नवनीत राणा यांनी निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधामध्ये काम केल्याचा आरोप करत त्यांना पक्षातून निष्कासित करण्याची मागणी पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र ज्या उमेदवारांच्या पत्रावरती सह्या होत्या त्यांनीच आता या पत्राचा इन्कार केलेला आहे. तक्रारकर्त्यांनी आता व्हिडिओ प्रसारित करून आपली बाजू मांडलेली आहे. काहींच्या मते त्या पत्रावरती त्यांच्या चुकून स्वाक्षऱ्या झाल्या, तर काहींनी थेट त्या सह्या आमच्या नाहीतच असा दावा केलाय. दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे अमरावती भाजपमधील गटबाजी ही पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेली असून या प्रकरणाची चौकशी ही पक्षश्रेष्ठी करणार का याकडे लक्ष लागलंय. त्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भामध्ये काय बोलणार याकडेही लक्ष लागलेलं आहे. काल आम्हाला बरेच जणांचे फोन आले की प्रसार माध्यमातून नवनीतजी राणा आपल्या नेत्या त्यांच्या विरोधात काही आक्षेपार्थ मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं गेलं ते सपशील खोटं आहे. त्यात माझं नाव घेण्यात आलं. मी असा कुठलाही आक्षेप घेतला नाही किंवा कुठे साईनही केली नाही. ही न्यूज सपशील खोटी आहे. माझा कुठलाही असा विरोध नाहीये. नवनीतजी राणा ह्या आमच्या नेत्या आहेत आणि आमच्या नेत्या राहतील. या पत्राचे मी खंडन करते आणि हे सपशील खोटं आहे असं जनतेला आवर्जून सांगते. माझा पराभव व्हायच्या मागे फक्त आणि फक्त ड प्रवर्गातून ज्या ज्या लोकांनी भाजपाची उमेदवारी तिकीट मागितली होती, ज्या लोकांना तिकीट मिळालं नाही त्या लोकांनी ओपनली येऊन भारतीय जनता पार्टीचं पद घेऊन सुद्धा माझ्या विरोधात कामं केले आहे. आणि माझा जो पराभव झाला त्याच्या मागे मी फक्त आणि फक्त त्या लोकांना जबाबदार ठरवतो आहे. आणि सद्यस्थितीत प्रसारमाध्यमांमध्ये जे पत्राचा आणि सह्याचा जो इश्यू चालू आहे त्याच्याशी माझं काही घेणं नाही आहे. काल झालेल्या बैठकीत काही कारणास्तव चुकून म्हणता येईल मी सही त्या ठिकाणी गेली, परंतु आम्ही ज्यावेळी रहाडगाव चौकात बूथ उद्घाटन केलं त्यावेळेस नवनीतताई राणा त्या ठिकाणी आल्या होत्या आणि आमचं भरभरून त्यांनी कौतुक केलं आणि आमच्या विजयाला त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या. त्यामुळे माझा कुठलाही आक्षेप त्यांच्यावर राहणार नाही. तळकोकणात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांदरम्यान सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य सुरू आहे. रविवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामे दिले. सोमवारी शिवसेनेच्या ओबीसी महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी राजीनामा दिला. आता यामध्ये वेंगुर्ले उभाटा सेनेचे तालुकाध्यक्ष यशवंत उर्फ बाळू परब आणि युवा सेनेचे तालुका प्रमुख पंकज शिरसाट यांनी राजीनामे दिले. दरम्यान निवडणुकीच्या तोंडावरती या दोन महत्त्वाच्या शिलेदारांनी साथ सोडल्यामुळे वेंगुर्ले तालुक्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता ही वर्तवली जाते. तर स्थानिक पातळीवरती काम करायला घुसमट होत असल्यानं तेंडोली आणि पिंगुळी इथे शिवसेनेचे बालेकिल्ला असताना भाजपला हे मतदारसंघ सोडल्यानं राजीनामा देत असल्याचं वर्षा कुडाळकर यांनी म्हटलंय. दरम्यान स्थानिक पातळीवरती काम करायला घुसमट होत असल्यानं राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया ही शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी दिलेली आहे. पाहूयात. असं काम करण्याला वाव मिळत नाही. संघटना वाढीसाठी ही वाव मिळत नाही कारण आम्हाला विचारात घेतलं जात नाही. आणि ह्या सगळ्याला म्हणजे इथे थोडं गुदमरल्यासारखंच होतंय मला. कारण मला संघटना वाढवण्यासाठी मला खूप प्रयत्न केले पण आणि करायचे पण होते. पण जर म्हणजे सरळ डावललं जात असेल तर इथे म्हणजे खूप त्रास होतो, मानसिक त्रास होतो. आणि त्याच्यामुळे मी या पक्षातून आणि पदावरून मी निवृत्त होण्याचं ठरवलेलं आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसलाय. एकेकाळी नाशिकवरती एकहाती सत्ता गाजवणाऱ्या मनसेचा गड हा यंदा पूर्णपणे ढासळल्याचं चित्र पाहायला मिळालं. या निवडणुकीमध्ये मनसेचा केवळ एकच नगरसेवक निवडून आलाय. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्या पत्नी मयुरी पवार यांनी प्रभाग क्रमांक 13 मधून विजय मिळवत पक्षाचे अस्तित्व हे कसंबसं टिकवलेलं आहे. विजयानंतर माध्यमांशी बोलताना मयुरी पवार यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. मी एकटी सभागृहात जरी असले तरी 100 नगरसेवकांचं काम करून दाखवेन असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मनसेच्या सत्ताकाळामध्ये नाशिकमध्ये अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे राबवले गेले होते, जे सध्या बंद अवस्थेमध्ये आहेत. ते सर्व प्रकल्प हे पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचं मयुरी पवार यांनी सांगितलंय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. एकमेव नगरसेविका आहात, पुढची कार्यपद्धती कशी असणार? मी आत्ता जरी एकमेव नगरसेविका असली तरी मी 100चं काम करून दाखवणार आहे. या महानगरपालिकेत साहेबांनी जी माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो मी सार्थ ठरवणार आहे आणि एकपासून अनेक कसे तयार होतील याच्यासाठी मी काम करणार आहे. कुठल्या गोष्टींवर तुम्ही काम करणार आहात, कुठल्या गोष्टींवर आवाज उठवणार आहात? कुंभमेळा अगदी तोंडावर आहे. कुंभमेळ्याच्या अवतीभोवतीच महापालिकेची निवडणूक गाजली होती. कुंभमेळा जर आपण बघितला तर आपला हा जो भाग आहे तो कुंभमेळ्यासाठी खूप महत्त्वाचा असा भाग आहे, जिथून आपण आत्ता इलेक्शन जिंकलेलो आहे. तर तिथे आपण जास्तीत जास्त काम कसं करता येईल, लोकांना सुविधा, येणाऱ्या यात्रींना, साधूंना सुविधा कशा पुरवल्या जातील, त्याच्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. तसंच इतरही जे प्रकल्प साहेबांनी सांगितलेले आहे किंवा जे चालू केले होते पण काही कारणास्तव किंवा सत्ताधाऱ्यांमुळे जे बंद पडले ते परत पुनर्जीवित कसं करता येईल यासाठी मी काम करणार आहे. मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती एकदिलानं लढली असली तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये दोस्तीत कुस्ती होणार हे निश्चित झालंय. कारण भाजपनं राज्यातील सत्ता आणि महानगरपालिकेतील यशाच्या आधारे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जागांची मागणी केली. कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी 68 जागांपैकी 40 जागा या एकट्या भाजपनं मागितल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीयेत. ग्रामीण भागामध्ये भाजपची ताकद ही कमी असल्याचं मत हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोस्तीत कुस्ती होणार हे जवळपास निश्चित झालंय. पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं भव्य पायी मोर्चा काढलाय. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाँग मार्चचा आज दुसरा दिवस आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील डहाणूच्या चारोटीहून या भव्य मोर्चाला सुरुवात झाली आहे, तर हा मोर्चा मासपण इथं मुक्कामी आहे. आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे. पालघरमधील वाढवण प्रकल्प रद्द करावा, पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची सोय करावी यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चामध्ये जवळपास 50,000 नागरिक सहभागी झाल्याची माहिती आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत अनिश्चित काळासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलकांनी दिलाय. दरम्यान या मोर्चाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जो लॉंग मार्च आहे तो काल निघाला होता चारोटीवरून आणि तो रात्री मनोर येथे विसावला आणि आता हे लोक आहेत ती आज निघण्याची तयारी पुन्हा करतायत. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा जो लॉंग मार्च आहे तो धडकणार आहे. आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात इथे जे कार्यकर्ते आहेत, जे मोर्चामध्ये सहभागी झालेले आंदोलक आहेत, इथे त्यांची निवासाची व्यवस्था होती, वस्तीची व्यवस्था होती आणि सर्वजण इथे रात्री त्यांनी जेवण केलं, इथेच झोपले आणि इथे सर्व व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. आपण पाहाल तर इथे ॲम्ब्युलन्स आहे, त्याचप्रमाणे इतर व्यवस्था आहे, पाण्याची वगैरे राहण्याची व्यवस्था आहे ती करण्यात आली. ह्या मैदानावरती विसावले होते. अगदी थंडीचे दिवस होते तरीही त्यांनी ही रात्र थंडीमध्ये काढलेली आहे. आपण बघाल तर आता जी आजची तयारी आहे पालघरकडे निघण्याची ती करतायत. आपण बघाल तर इथे मोठ्या प्रमाणात आता सकाळचा नाश्ता तयार होत आहे आणि ह्या ठिकाणी जे आहे ते काही शेकोटी करून सुद्धा बसलेले आहेत. ते नियोजन संपूर्ण पायी लॉंग मार्च काढून पालघर जिल्हाधिकारीवर मोर्चा काढणार आहोत. कारण आमच्या मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. ते म्हणजे आमच्या 2 हाताला काम नाही, रोजगार नाही आणि आमची जी जमीन आहे ती वनपट्टे ते एकदम त्याच्यावर क्षेत्र कमी दिलेले आहे. त्याचबरोबर पिढून पिढ्या कसत असलेली वरखास जमीन ही आमच्या कब्जात आहे पण आमच्या सातबाऱ्याला नाव नाही. म्हणून आमची अशी मागणी आहे की आमच्या सातबाऱ्याला नावं लागली पाहिजेत. वनपट्ट्याची जी वन जमीन आम्ही पिढून पिढ्या कसतो ती आमच्या नावावर झाली पाहिजे. हा जो मोर्चा आहे, हा जो लॉंग मार्च आहे तो आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरती ठिय्या देण्यात येईल आणि नंतर पुढची दिशा आहे ती ठरवण्यात येईल. संतोष पाटील, ABP माझा, पालघर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.